होपलेस लोकांनी फेसलेसच्या गोष्टी सुरू केल्या. आत्ताच महाराष्ट्राच्या देवराव फडणवीसची पोस्ट पाहिली. त्याच्यात ते म्हणते की कुठलंही आंदोलन फेसलेस असतं तेव्हा काही प्रवृत्ती त्यामध्ये शिरत असतात. त्या प्रवृत्ती आंदोलनाचा फायदा घेऊन आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला स्वार्थ कसा पूर्ण करता येईल असा प्रयत्न करत असतात. ह्यापैकी अनेकांना नीट परीक्षा काय आहे, परीक्षा कधी झाली हे सुद्धा माहीत नाही. ते आपला अजेंडा रेटत आहे. सगळं काही एका विचाराने तिथं आलेले नाही. हे आंदोलनात काही हौशे गौशे नवशे आपला अजेंडा पूर्ण करत आहेत. ओके, हरामखोरांनो, 154 वेळा पेपर फुटले, राम मंदिरातली दानपेटी फुटली, देशातील सर्व पक्ष फुटले. दिल्लीत जमलेल्याला नका विचारू नीट पेपर कधी झाला, अंधभक्ताला विचार नीट पेपर कधी झाला. मोदी साहेबांना तरी माहित आहे का नीट म्हणजे काय? फेसलेस आंदोलन म्हणे. अबे फेस उचलून नेला होता ना तिकडे, भित्रे हागरुनी पांढऱ्या कापडात गुंडाळून. सगळे हौशे गौशे नवरे करून भरले तुमच्या दीड दमडीच्या बीजेपीत. तुला अन्नाचा टन्ना बरा गोड वाटला होता रे. आंदोलनात दुसऱ्या शक्ती शिरतात म्हणे. हे माहित होतं तर 23 दिवस आंदोलन काऊन चालू दिलं? कळलं नाही का तेव्हा? सुधरा, पुढचा नंबर तुमचा आहे म्हणे. त्या दिवशी लोक म्हणू लागले हौशे गौशे कोण आहे जनता ठरवल. पण जनतेच्या आंदोलनाला कमी लेखणारे सत्ताधारी कितीही मोठे असले ना, जनतेसमोर शेवटी ते बी फक्त छाटूच आहे.